तुमचं स्वागत. आणि काही आजचा व्लॉग आपण जरा संध्याकाळी स्टार्ट करतोय, कारण की आपण चाललोय आगरी महोत्सवाला डोंबिवलीच्या. तर भरपूर मजा येणार आहे. आणि आपल्यासोबत बघा कोण आहे, तर पप्पा बसलेत आणि आपला दादूस आज भरपूर उत्साहात दिसतोय. सो भरपूर मजा येणार आहे. जवळजवळ तिसरा वर्ष आहे आपला आगरी महोत्सवाचा ब्लॉग वगैरे बनवतो आपण. 2023ला एकदा पहिला बनवलेला असं हे होतं तेव्हा. 24ला एक बनवलेला आणि आज 25चा यावेळी बनवणार आहे. सो दरवर्षी असतो, यावर्षी बघू कसं करतात. बाकी एंडपर्यंत ब्लॉग बघत राहा. मस्त पटाट आपण जाऊया. आता पोचूयात. जवळजवळ 1 तास तर आपल्या ट्रॅफिकमध्येच गेला भिवंडीच्या. सो आता कल्याणला आपण थोड्या वेळात पोचू आणि मग डोंबिवलीच्या आगरी महोत्सवाला डायरेक्ट भेटूया. चला लेट्स गो. बघू शकता समोर आगरी महोत्सव 2025. आणि अशा पद्धतीने आपण पोचलो आगरी महोत्सवाला. पप्पा तिकडं गाडी लावायला गेले. तिकडं समोर आपला दादूस आहे, थांबा दाखवतो. आणि बाकीची मंडळी सगळी घरी आहे, त्याचं हळूहळू येते. बघू आता केवढा टाईम लागतोय. हे बघ आपला दादूस. ए भाई हायवे तर कर चेक गावात. बघू आता कोण कोण येतोय बाकी त्यानंतर. आणि मग आत्ता नंतर बघू. आता पहिले तिकीटं वगैरे घेतो. हे काढेल तिकीटं, बाकीची सगळी येतील. मग एकत्र सगळी आतमध्ये जाऊन बघू काय करायचं आहे. तर बघा तिकडं आपला दादूच गेले तिकीट वगैरे काढायला. आणि मी आता थांबलो इथं सगळ्यांची वाट बघत. बघू आता कोण येतोय कोण नाही. सगळे आपल्या नाईक परिवार, पाटील परिवार सगळे येतात ना. बघू आता वाट बघू यांची काय होतं पुढं दाखवतो. ओके गाईस, तर आता सगळी मंडळी आले. हे बघा हे दोघं इथं आहेत. आणि हे बघा इथं आजी, तिकडं सगळे बाकीची सगळे आता आले ते करून. आणि आता टाईम झाला आहे 8:45. जाम टाईम झाला. शेवटी ते ट्रॅफिकमध्ये जास्त येतं आपल्या तिकडंच गेलता. भिवंडी ट्रॅफिक तर असणारच. बाकी आता तिकडं आहेत हातात. घेऊ डायरेक्ट एंट्री समोर. 1 मिनिट झूम का नव्हते आजच्या गावात. हे बघा इथं स्वतः एंट्री वगैरे घेऊ. चला बघा 1 नंबर सुंदरशी बाप्पाची मूर्ती 1 नंबर आहे. आणि आता थोड्याच दिवसात गणपती पण येत आहेत, तर मजा पण येणार आहे. 22 जानेवारीला गणपती आहेत. चला हे बघा वाट बघवते आपण. आणि बघा इथं समोर मस्तपैकी आपला आगरी महोत्सव. पब्लिक एवढी पण नाही, नॉर्मल आहे. हे बघा इथं मुंबई देवीचा मस्तपैकी आल्या बघायला भेटतोय मंदिर. त्याच्यानंतर इथं सगळी माहिती वगैरे दिली. हे बघा ते बघायला भेटतो आपल्याला शिवनेरी किल्ला 1 नंबर. इथं पण अजून थोडी माहिती वगैरे दिली आहे. इथं रायगड किल्ला आहे. मस्त आहे 1 नंबर. इथं आहे सुवर्णदुर्ग, त्याची माहिती. आणि इथं आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या नंतर इथं परत खांदेरी किल्ला आहे, त्याची माहिती. त्यानंतर इथं आला प्रतापगड बघू शकतो. इथं आला साल्हेर किल्ला 1 नंबर. तर आता ही सगळी हे बघा इथं सगळे आपली वेगळी दुकानं आहेत. हे बघा इथं वाट बघतायत. काय कुठं अरे एक सगळं दाखवतोय. ओम किती बिचारा आठवण काढत आपला ओम नाईक. यावेळी कार्तिक नाही आला. कार्तिकचं जरा आठवण येते. मग कार्तिकला आम्ही मिस करतोय भरपूर. हो कार्तिक. बाकी कार्तिकचा होता ना तेव्हा एक वेगळी वाईब होती आपल्या ब्लॉगमध्ये. जर तुम्ही नसेल बघितला तर सगळ्यात खाली जावा. कुठं ना कुठं तर असेल जपलेला ब्लॉग तो आगरी महोत्सव 2023चा. काहीच तर इथं काय तसं शॉपिंग लिस्ट सगळं आहे, त्याचा काय दाखवणार का नाही. चला पुढं बघू काय करतो आपण.
काय करायचं बघा सगळे इथं गाड्या बिड्या चालवत आहे पोरं. जरा या साईडला आलतो. कसं आहे त्या साईडला लय गर्दी वगैरे पण आहे ना, त्या साईडला ओपन आहे आणि इथंच चालायला बरं वाटतं. म्हणजे तिकडे चालण्यापेक्षा इथे जरा आता असं मग आपण काही खरेदी करणार नाही. ठीक आहे, So इथं जरा सुकी मच्छी. हे बघा इथं आपली मस्त सुकी विकी मच्छी आहे. जायचं का बोला? जायचा? हे नाही ना, तुम्ही नाही येणार. मी मागच्या वेळेला गेलेलो, हे नव्हते आले. वास इथपर्यंत येतो, हे खतरनाक आहे. बाकी इथं बुक सेल आहे, सगळं आहे सगळं आहे जे पाहिजे ते. हे बघा लकी ड्रॉ पण आहे. अरे बापरे, आयफोन डायरेक्ट लकी ड्रॉमध्ये आयफोन घेईल. या लवकरात लवकर या. ॲक्च्युली 12 तारखेला चालू झालेला आगरी महोत्सव, 19 तारखेपर्यंत आहे. आजची तारीख 15 आणि आता किती 4 दिवसच बाकी आहेत मोजून संपायला. सो या लवकरात लवकर आगरी महोत्सव डोंबिवलीला. भिवंडीचा पण चालू होईल, तेव्हा पण जाऊ भिवंडीच्या. पक्का नाही, मित्रांचा प्लॅन झाला तर जाऊ. बाकी इथं काहीतरी ट्रेडर बिटावरचा काहीतरी ॲडवर्ड आहे. पेंटिंग बघा काय भारी, पेंटिंग बघा काय भारी, पेंटिंग एक नंबर. इथे जरा फूड सेक्शनमध्ये आलेलो. इथं काहीतरी आता ऑर्डर देतो, बघू काय करतो. तर बघा इथं शेगावची कचोरी आली. चांगली आहे चांगली आहे, शेगावची कचोरी चांगली आहे. तुला कशी वाटली? मस्त आहे. तुला त्यासोबत जी हिरवी चटणी दिली आहे ना, हा ही बघा, ती एक नंबर आहे. मस्त आहे मस्त आहे. तिखट आहे जरा, बरं वाटतं. तुम्ही पण या खायला, या खायला ओके गाईस. तर आता या साईडला आलो आहे आणि शेगावची कचोरी मस्त होती. बाकी आता बघू, इथं बघू काय काय करा, बघू पुढं आता. हे बघा इथं मस्त मावरा वगैरे भेटतोय, फ्राय वगैरे करून. सगळे आपले आगरी कोळी मसाले वगैरे, आगरी मसाले लावून. मनोरंजन पार्कला चाललोय. जिथून एक्झिट घेतात तिथून आम्ही एंट्री घेतोय. बघा कसं काम. आणि आल्या आल्या बघायला इथं आकाशपालना हे काय वेगळ्या वेगळ्या राईड्स आहेत. आता बघू काय करता इथं. हे बघा इथं मागाशी मोठी मोठी पालणी आणि इथे ही सगळी अशी गेम वेम चालू आहेत. त्या साईडला पुढं पण वेगळी वेगळी गेम. आग्रहाने माझे या आगरी बोलीतील अभंग अर्थासहित पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. जे लेखक आहे जयंत कृष्ण पाटील यांना या ठिकाणी सोहळा आहे. बघा फोटो सेशन. हा माझा नाही काढायचे फोटो बाबा, मी ना फोटो बिटो काढत. हे बघा यांना फोटो बिटो पाहिजेत. बघा इथं आता डान्स वगैरे चालू झालेत. गाईज या गाण्याचे एक म्युझिक पाहूया. ह्या दोघांची एक जोडी होती आणि या साईडला आपला कार्तिक होता. आता कार्तिक तर नाही यावं काय माहित नाही, यावर्षी आला नाही तो.
एक वाईफ होती आमची. जाऊ दे. यावर्षी अशी पब्लिक पण नाही, म्हणजे नॉर्मली भरपूर पब्लिक होती. बघा ना, हे पण एवढा काय हे नाही, भरला वगैरे नाही. तर आता आलतो काय बोलतात ते मनोरंजन पार्कला आलतो आणि आता परत चाललोय फूड सेक्शनला. बघू काय खायचं आहे पुढं. हेच चालू आहे. इकडे जावा तिकडे जावा, काय खायचं आहे खावा. बघू काय खायचं आहे पुढं. ओके गाईस, तर आता इथं आलतो आणि इथून घेतला आहे फ्रेंच फ्राईज. दाखवतो आम्हाला वेगळ्याच प्रकारचे एकदम बारीक बारीक. गाऊन बघ ना पाहिजे तू. काय होम बोलत होता चांगले काय चावू नाही. मला नाही आवडलं बाबा. हां लय बेकार आहे. मीठच नाही टाकलं, काय चव येते भाई. जे आहे ते आहे. कसला उगाच फुकटचा तारीफ करायचा. तो टॅमॅटोचा केचप दिले तो एक बरं आहे म्हणून तर बरोबर वाटतंय. याच पैशांची तुम्ही मॅगडी मध्ये हां मॅगडीमध्ये पेरी पेरी चांगले मीठ तेही टाकतात. मीठ टाकतात. तो पेरी पेरी मागवलो मसाले येतात. तो मिक्स करा, टेक वगैरे करा. हे काय बरोबर नाही. खावा तुम्ही, 50 रुपयाला आहे. चला बघू आता काय करतो पुढं. आणि इथं मोजितो घ्यायला गेलो तो पण 80 रुपयाला. काय बोलणार, जाऊ दे. काही शेवगावची कचोरी होती चांगली, बट त्या फ्रेंच फ्राईजने आता मूड खराब केला. कारण की 50 रुपये देऊन ठीक आहे, एवढा पण काय आहे ना, बट ठीक आहे. क्वांटिटी पण थोडी होती, पैसे पण काय ठीक होते, पण चव नव्हती ना. जास्त तेलकट होता आणि चव पण नव्हती. काय मीठ पण टाकला नव्हता, काय केलं नव्हता. असो, आता हे बघू पुढं निघाले काय करायचं आहे बघताय. ही जवळजवळ आम्ही ना इकडं 3 का 4 वेळा आलो आहे. परत तिकडं जायचं वाटतं. बघू काय करायचं आहे. बोललो ना इथून आता परत तिकडं. आता जरा थंड प्यायची इच्छा आली. बघू आता इथं थम्सअप किंवा काय असा वेगळा थंड काय आहे इकडं स्पेशल आगरी महोत्सव. बघू काय द्यायला भेटतो. लिमका वगैरे पण आलेलं आहे. जरा बरा वाटला थंडा मिंडा पिऊन. बाकी आता पुढं चाललोय परत. चला बघ, हे बघा आत्ता आले. आत्ता हे काय, अरे बापरे बघ. अरे वा, आम्ही पण भरपूर काय काय खायला. चला पापड खाऊया. चला आता चल मसाला पापड. बाबा माझ्याकडून मसाला पापड. भरपूर काय 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 घेतलं यांनी. हां आता मॉम आणि मी चाललोय कुठं. हां तो मागच्या वेळेला तुम्ही माहिती नसेल, तुमची नजर गेली का नाही, पण तो असे एक नमुने काय हां एक नमुने भेटलेत मला. तो असा एक टी शर्ट होता आपला, तो इकडून घेतलेला मागच्या वर्षी. तो आता परत एकदा बघू यावर्षी कसे नवीन नवीन टी शर्ट आहेत. काय झाला तेव्हा तिकडून सगळा आता इशारे म्हणा चालू आहे. कारण की इथं कशी गाणी वगैरे चालू आहेत ना. आता माझा पण तुम्हाला व्हॉइस येत असेल का माहीत नाही. गाणी जोरजोरात वाजत आहेत. बघूया सगळ्या टी शर्ट आहेत आपल्यासाठी एक नवीन. बघू चला दाखवतो. कपडे वगैरे घ्यायला आलेलो. एक टी शर्ट आवडला आहे, तो नंतर तुम्ही कधी बघालच. बघा भारी भारी. तो फायनली टी शर्ट एक घेतलेला आहे. मॉम बोलत होती 2 घे, पण एकच घेतला. बाकीचे ठीक होते, एवढे पण काय हिट नव्हते करत. हा चांगला आहे. चला बघा परी आले. हे बघा मला पण घ्यायचं. गाईज बघता 10:15 झालेले आहेत आणि आता बघू काय करायचं आहे पुढं. हे आता वेट
हां तो बघ दादूस पण तिकडेच आहे. मी तेच शॉक झालो, दादूस कुठं गेला. बाकी आता बघू काय करायचं आहे. सगळे पुढे आहेत, बघू सगळ्यांकडे जाऊ, आपल्या फॅमिलीला भेटू आणि बघू काय करायचं आहे. तर पार्टी बिर्टी चालू आहे यांची काहीतरी. बघा मंचुरियन. मऊच असतं इकडं, कुरकुरीत नाही भेटणार. तिथं मीठ पण नसतो. जरा पापडे खाऊ. राईस आणि डिफरंट आहे. कशी बोलते काय आहे? भजी आहे काय? भजी बोलते याला, भजी. मंचुरियन होतो. मला माहिती आहे मंचुरियन एक कसं असतं ते पण माहिती आहे. कसा वाटला आगरी महोत्सव तुम्हाला? छान वाटलं, मजेत एकदम मस्त मजा आली. एन्जॉय केलं. काय काय कशात बसले? पाळण्यात बसलो, पापड खाल्ला, पापड खाल्ला, आता मंचुरियन खाल्लं. मंचुरियन खाल्ले. बघा सगळ्यांचे सगळे कसं काही एवढा वेळ झाला आम्ही एकत्र आहेत आणि मी ह्याच्या टी शर्ट आत्ता बघितला, प्राऊड जेन्झी. काहीच काम माहित नाही. आपण असं बोलतात सगळ्याशी आपण जेन्झी आहोत, त्याला मला नाही आवडत ते जेन्झी बिन्झी. हे बघा कसा टी शर्ट खतरनाक घातला याने. इथं अजून काय काय आणलं बाबा. फ्रूट सॅलड. ओके गाईस, तर आता जरा बरंच या साईडला आलो आहे, म्हणजे जरा जरा कुल्फी खातोय. कसं आहे, येताना घरी घरून येताना नाश्ता घरी करून आलेलो, वडापाव वगैरे खाल्लेले 2. तरी पण आता भूक लागली इथं आलं. बघू आता काय करायचं आहे पुढं. मागवलं आहे काय आहे? जामून शॉट आहे. जामून शॉट आहे इथं. जरा प्लॅन मध्ये जरा चेंज झालाय थोड्या वेळाने. काय ते कुल्फी खाऊ. बघूया, हे बघूया या अँगलनी बघा. चांगलं आहे. काला कट्टावर काय थोडा गट्टे आणि एकदम बर्फाळ काय. बघ ट्राय कर मग. कसं आहे बघ तू ट्राय कर. आता जरा जांभळा काय मस्त आहे, मस्त आहे. जरा प्युअर तो फील आहे. चला चांगला आगरी महोत्सवाला पण आहे, जरा चांगली गोष्ट पण आहेत, करतात नाही. बाकी कुठल्या गोष्टी नाही आवडल्या त्या म्हणजे फ्रेंच फ्राईज, त्यानंतर मंचुरियन घेतलेला एक, त्यात पण जास्त मीठ टाकलेला. काय ऑनलाईन केलेला काय बाकी आता पुढं बघू काय करायचं आता. कुल्फी खायची का पाणी खायचं? मला कुल्फी पाहिजे. मग मला पण कुल्फी पाहिजे. तुला बघूया चला आता कुल्फी वगैरे बघू काय करतायत. इथं पाणीपुरी वगैरे पण आहे, अस्सल पुणेरी चटकदार. आता कुल्फी वगैरे मागवले डायरेक्ट. कुल्फी पण चांगली आहे. हा कुल्फी पण चांगली आहे. चांगली टेस्टी आहे. हो आणि नॉर्मल पेक्षा चांगली आहे. आवाजपेक्षा चांगली. हे तुला कशी वाटली? हे तुला कशी वाटली? छान आहे. छान आहे. कुल्फा आहे ना. ओके गाईस, तर फायनली सगळं झालेलं आहे आणि भरपूर टाईम पण झालं आहे. सो आता आपण घेतो इथून एक्झिट. हे बघा ह्या साईडला, आणि आपली फॅमिली तर गेली पुढं. ही दोघंच उरले आणि मी आहे. ही इथून चाललीत, मी इथून चालले. आवाज जाम येतो याचा. बाय 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 बाय. आता निघालोय घरी, सगळ्यांना बाय बाय करतोय बघा. ए बाबा, हा आता बघू नंतर कधी जेव्हा टाइम भेटेल. उत्सवला या.
सगळं खाऊ. अरे बापरे. बाय 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 बाय. आजी बाय बाय करते. चला निघूया आता घरी. ओके गाईस, चला आता फायनली घरी आता चाललोय. चांगला आगरी महोत्सवचा ब्लॉग वगैरे झालेला आहे आपला. आता इथून गाडी वगैरे बघायची आपले कुठं लावले पप्पांनी आणि गाडीत बसून निघायचं घरी. आणि घरी गेलो काय करतो काय होतोय तुम्हाला लागलं दाखवतो. हॅलो गाईस, तर काल ॲक्च्युली भरपूर रात्र झालेली येताना जवळजवळ 11:30-12 वाजलेले घरी पोचता आणि मग भूक पण लागली, थोडंसं जेवलो वगैरे आणि मग झोपलो डायरेक्ट. मग त्या सगळ्या घाई गडबडीत मला ब्लॉगला एंड करायला विसरलो मी, म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी मी आता विचार केला की आता आपण ब्लॉगला एंड करतो. सो कसा वाटला तुम्हाला हा आगरी महोत्सवचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, ह्या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. वॉचिंग बाय बाय.